नमस्कार. मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे एक युवा म्हणून या ठिकाणी मी संवाद साधणार आहे. ज्या दिवसापासून राजकारणात मी आलो त्या दिवसापासून आजपर्यंत जिथं कुठं संधी मिळेल तिथं युवांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्याला कसे मांडता येतील वर त्यांच्या समोर असणाऱ्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. मतदारसंघातल्या लोकांच्या कृपेमुळे आमदार झाल्यापासून मतदारसंघामध्ये विकास कसा होईल यासाठी मी प्रयत्न केले. मोठ्या प्रमाणात निधी विकासाचा मतदारसंघामध्ये घेऊन गेलो. पण जसे प्रश्न मी मतदारसंघातले मांडत होतो तसेच प्रश्न महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवा वर्गाचे सुद्धा तिथं मी मांडत होतो. याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणारे युवा असतील, तसंच डिग्री हातामध्ये आहे पण हाताला काम नाही अशा सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, तसेच आर्थिक अडचण असल्यामुळे जे शिकू शकले नाहीत पण त्यांच्या समोर सुद्धा आज बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा उभा राहिलेला आहे, त्या लोकांचे सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत. संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र या सर्व क्षेत्रातले जो युवा वर्ग आहे, जे लोक आहेत, त्यांचे प्रश्न मी आजपर्यंत मांडत आलेलो आहे. राजकारणात एका विचाराले मी असेल आणि माझ्याबरोबर अनेक असे आमदार असतील, नाही तर लोकप्रतिनिधी असेल, कोणी जिल्हा परिषदेचे असेल, पंचायत समिती असेल, सरपंच असतील आणि काही असेही असतील की जे राजकारणामध्ये यायचा विचार आज करत आहेत. पण ज्या लेवलला आज राजकारण गेलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघून कुठेतरी जे आज लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मनामध्ये असं वाटत असावं की राजकारणात आलो म्हणजे चूक केली का काय, तसंच पुढे काय करायचं हाही प्रश्न अनेक लोकांच्या समोर असेल. आणि ज्या लोकांना राजकारणात यायचं असेल त्यांनाही कुठेतरी असं वाटत असावं की राजकारणात खरंच यायचं का न आलेलं बरं. गेले काही महिने आपण जर बघितलं तर ज्या लेवलला राजकारण गेलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आले होते. पण हार मानायची आणि घरी बसायचं हे काही योग्य मला वाटलं नाही. म्हणून जेव्हा जेव्हा एखादा विषय सामान्य लोकांचा, युवांचा असला, तो माझ्या लोकांच्या बाबतीतला असू द्या ना तर विरोधकाच्या बाबतीत, तिथं मी असेल तसंच आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चालणारे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते, हे सातत्याने बोलत आले. भाजपने शिवसेना फोडली, त्यानंतर राष्ट्रवादी फोडली, कुटुंब फोडलं, तेव्हा सुद्धा कुठेही भूमिका न बदलता आम्ही सर्वजण लढत राहिलो. लढत असताना विधिमंडळामध्ये जेव्हा आम्ही युवकांचे प्रश्न, ते सुद्धा स्पर्धा परीक्षेचा प्रश्न, तुम्ही 1000 रुपये का घेता, हा जेव्हा मांडला तेव्हा आम्हाला सरकारकडनं उत्तर असं आलं की आत्ताची पिढी सिरियस नाही. आम्ही पेपर फुटीबद्दल जेव्हा बोललो तेव्हा आजचे नेते आम्हाला सांगताय की आम्ही पत्रकारांवर हक्कभंग आणू, खोटी बातमी छापली म्हणून. आम्ही जेव्हा MIDCचा प्रश्न मांडतो, आम्ही रोजगाराचा प्रश्न मांडतो, तेव्हा ठोक कुठेही आणि मुद्द्याचं कुणीही बोलत नाही. आंदोलन केलं, उपोषण केलं, पण फक्त शब्दच मिळाले, खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम नाही तर अडचणी कुठेही सुटलेल्या आम्ही बघितलेल्या नाही. त्याच्याचबरोबर पेपर वाचा, टीव्हीवर बघा, जिथं कुठं विविध विभागामध्ये चुकीचा व्यवहार केला जातो, लहान मुलं दगावतात, महिला दगावतात, मुलं दगावतात,
आणि अशा सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठेतरी मनामध्ये एक अस्वस्थता होती. त्याच्यातच माझा वाढदिवस 2 दिवसापूर्वी होता. सहसा वाढदिवसानिमित्त मी घरी नसतो, बाहेर असतो, कारण माझ्या पत्नीचा वाढदिवस सुद्धा त्याच दिवशीच असतो. आणि मग 3 दिवस मी जो बाहेर होतो, तेव्हा मन अस्वस्थ झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाशी बोललो, पत्नीशी बोललो, मुलांशी बोललो. पण शेवटी मार्गदर्शन समाजकारणाचं असू द्या, तर राजकारणाचं असो, आदरणीय पवार साहेबांकडूनच आम्ही सर्वजण घेत असतो. कालच्या दिवशी योगायोगाने महात्मा गांधी जयंती होती. त्या दिवशी आदरणीय पवार साहेबांना भेटलो. आत्तापर्यंत जेव्हा केव्हा एखादा विषय एखादी भूमिका घ्यायची आली तेव्हा साहेबांना नेहमी आम्ही बोलत आलेलो आहे, विचारत आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. काल जेव्हा त्यांच्याशी बोललो की आज युवकांबद्दल कुणीही बोलत नाही, बोललं तरी योग्य अशी उत्तरं मिळत नाही, ठोक धोरण युवकांच्या बाबतीत आज घेतलं जात नाही, जिथं कुठं फक्त तोंडाला पानं पुसली जातात. आज आमच्या सर्वांची 60% पेक्षा जास्त लोकसंख्या असून तरी सुद्धा आमचे प्रश्न कुणीही मांडत नाही, मांडले तरी त्याला योग्य असं उत्तर मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न जेव्हा आदरणीय पवार साहेबांना विचारला तेव्हा साहेबांनी एकच सांगितलं की ही खतखत माझ्या कानावर सुद्धा आलेली आहे, लोकांनी मला सांगितलेली आहे. आणि मी जेव्हा लोकात जातो तेव्हा तिथे असणारे लोक आमच्याशी जेव्हा चर्चा करतात, जिथं कुठं मी जातो तिथं मोठ्या प्रमाणात युवा मला स्वागत करण्यासाठी येत असतात. मला सुद्धा ही गोष्ट जाणवते. पण युवा म्हणून फक्त या गोष्टी तुम्हाला जाणून चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मग काय करता येईल याचा विचार केल्यानंतर साहेबांशी बोलत असताना मग आम्ही युवकांशी संपर्क साधण्याची एखादी यात्रा असं काय केलं तर चालेल का? तर साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं, जे मनाला योग्य वाटतं आणि जे प्रामाणिक आहे ते त्या ठिकाणी तुम्ही करा. मग साहेबांशी ही चर्चा झाल्यानंतर घरी गेलो, पत्नीशी बोललो, मुलांशी परत बोललो. तुम्ही म्हणत असाल की लहान मुलांशी काय बोलतो, शेवटी बाप आहे, मुलांना विश्वासात घेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असते. आणि त्यांना सांगितलं की मला रोहित पवार म्हणून नाही, पण एक युवा म्हणून कुठंतरी वाटतं की युवांशी संपर्क साधण्यासाठी एक यात्रा आपण काढावी. आणि ती यात्रा काढत असताना ही युवा संघर्ष यात्रा, ही यात्रा काढण्याचा विचार हा आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे. ही यात्रा कुठेही सायकलवर, गाडीवर, रथात अशा प्रकारची यात्रा नाही, ही पदयात्रा आहे. ही पदयात्रा आपण पुण्यापासून सुरू करत आहोत आणि शेवट आपण नागपूरला करणार आहोत. 820 किलोमीटरची ही यात्रा आहे, जी दसऱ्याच्या दिवशी सुरू होणार आहे पुण्यापासून. तिथं आम्ही महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दिशा जी या राज्याला आणि देशाला दिली, तसंच लाल महाल असेल, त्याच्याचबरोबर संतपीठं असतील 2, देऊचं आणि आळंदीचं, त्याच्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण ठिकाण जे पुणे शहरामध्ये आहे, तिथं जाऊन नतमस्तक होऊन युवांना विश्वासात घेऊन मग पहिल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला दसऱ्याच्या दिवशी 5-6 किलोमीटरची यात्रा पुणे शहरामध्ये केली जाईल. तिथून गाडीली आम्ही शिरूर तालुक्यामध्ये तुळापूर या ठिकाणी जाऊन छत्रपती संभाजीराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 25 तारखेपासून यात्राची सुरुवात ही तिथून होणार आहे. तुम्ही विचाराल तुळापूरच का? की ज्या महापुरुषाने महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, रयतेचं राज्य टिकवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, ज्यांचे रक्तांचे अंश अजून त्या भागामध्ये अजूनही असतील, त्या त्यागाचा आणि त्या बलिदानाचं प्रेरणा घेऊन तिथून आम्ही ती सुरू करत आहोत. दिवसाला कमीत कमी 17 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 23 ते 24 किलोमीटर असे यात्रेचं
प्रवास असेल, 13 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल. पण या यात्रेबद्दल जे डिटेल्स आहेत ते आपण 9 तारखेला लोकांसाठी जाहीर करणार आहोत. ही यात्रा कुठेही रोहित पवाराची नाही, ही यात्रा कुठेही राष्ट्रवादीची नाही. या यात्रेमध्ये फक्त युवा संघर्ष यात्रा असं नाव असेल आणि आदरणीय पवार साहेबांचं तिथं फोटो असेल. तुम्ही म्हणाल युवा यात्रेमध्ये पवार साहेबांचा फोटो कशाला? 83 वय असताना सुद्धा महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी युवकांना लाजवेल एवढे परिश्रम आदरणीय पवार साहेब आज घेत आहेत. आणि मग आम्ही तर युवा आहोत, तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेत असताना, आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना, महाराष्ट्राचा विचार पुढे घेऊन जात असताना आम्ही 24 तारखेला ही यात्रा सुरू करणार आहोत. जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरती, जो GR आहे तो सरकारने स्थगिती द्यावी, तो कॅन्सल करावा. 1000 रुपये जे आजपर्यंत घेतले गेले आहेत तलाठी भरतीसाठी आणि इतर भरतीसाठी सुद्धा आज घेतले जात आहेत, ते सर्व पैसे परत रिटर्न करावेत आणि पुढे कुठेही 1 रुपया सुद्धा नाही तर 100 माफक दरामध्ये ही सरकारी भरती त्या ठिकाणी व्हावी. त्याच्याचबरोबर ज्या शाळा आज दत्तक दिल्या जात आहेत आणि पुढे जाऊन कदाचित तिथं प्रायव्हेटायझेशन हे आणलं जाऊ शकतं, तर असा जो GR दत्तक घेण्याचा आणला गेला आहे आणि त्याचं कारण सरकारकडे पैसे नाहीत असं दिलं जातं, ते तिथं कुठंतरी कॅन्सल व्हावा तो GR. त्याच्याचबरोबर जे काही अंतराचं कारण देऊन काही जिल्हा परिषदच्या शाळा आज बंद केल्या जात आहेत, तर ते सुद्धा कुठंतरी सरकारने थांबवावं. ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये MIDC आहेत पण तिथं अजूनही एक सुद्धा फॅक्टरी आली नाही, त्याच्याचबरोबर ज्या MIDC प्लंबिट आहेत, फक्त एका सह्यासाठी वाट बघत आहेत, अशा सर्व MIDCला मान्यता त्या ठिकाणी देऊन राज्यात जे प्रोजेक्ट घ्यायला पाहिजे जे आज आणले जात नाहीत, त्यासाठी ठोक काहीतरी धोरण सरकारकडनं विधिमंडळामध्ये आणावं, त्याच्यावर चर्चा व्हावी, अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी आमच्या सर्वांची आहे. त्या ठराविक मागण्या घेऊन पुढे जात असताना जे काही 800 किलोमीटरचा प्रवास आमच्या सर्वांचा होईल, त्या प्रवासामध्ये तिथे असणारे युवा ते त्या जिल्ह्याचे असतील ना ते इतर जिल्ह्याचे तिथे येतील, त्यांच्याशी आम्ही संवाद साधू. त्यांचं म्हणणं असेल, त्यांच्या पालकांचं म्हणणं असेल, तिथल्या लोकांचं, सामान्य लोकांचं जे म्हणणं असेल, त्या सगळ्या गोष्टी नमूद करून, नोट करून विधिमंडळामध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होणार आहे 7 तारखेपासून, तिथं हा मुद्दा आणि ते सर्व मुद्दे आम्ही मांडू. आता नेहमी युवा म्हणून आम्ही जेव्हा प्रश्न मांडतो तेव्हा आम्हाला एवढंच सांगितलं जातं, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला अनुभव कमी आहे. काही प्रमाणात विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या लोकांचं कदाचित म्हणणं खरंही असू शकतं, आम्हाला अनुभव कमी आहे, आम्हाला काही गोष्टी कळत नाही असं त्यांना वाटतं. आणि युवांची परिस्थिती आहे, कुठल्याही विभागामध्ये युवा गेला की तू लहान आहे, तू तरुण आहे, हेच आम्हा सर्वांना ऐकावं लागतं. मग कदाचित हे 800 किलोमीटरचा प्रवास करून, सामान्य लोकांची चर्चा करून, संवाद साधून काय गोष्टी आम्हाला कळतील, आम्ही महाराष्ट्र जाणून घेऊ, लोकांना जाणून घेऊ. आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांना वाटतो की आमच्यात काही कमतरता आहे अनुभवाची, ती आम्ही पूर्ण करू. आणि मग जेव्हा आम्ही 7 तारखेला 7 डिसेंबरला जेव्हा नागपूरला जाऊ आणि त्यानंतर विधिमंडळामध्ये आम्हाला बोलायला संधी दिली, तर तिथं जे मुद्दे आम्ही मांडू ते त्यांना सिरियसलीच कुठेतरी घ्यावे लागतील. ते युवकांना सिरियस समजत नसले तरी युवक किती सिरियस आहे हे आम्ही सर्वजण तिथं दाखवून देऊ. आणि संघर्ष हे नाव का? कारण का यात्रेच्या सुरुवातीलाच माझ्यासारख्या एका युवकाला ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला सुद्धा आज संघर्ष करावा लागतो. मी जेव्हा हा विषय पत्नीशी बोललो, तिचं एकच म्हणणं आलं, 41 ते 45 दिवस तू घराबाहेर राहणार आहे, त्यात दिवाळी येते, दिवाळी सुद्धा तुझं घरी राहणार नसेल, हे कितपत योग्य आहे? आणि राजकारणात येण्यापूर्वी, नाहीतर लग्न होण्यापूर्वी तू राजकारणात नव्हता, त्यावेळेस कुठेही राजकारणाचा विषय आपल्यामध्ये नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये 40-50 दिवस तू बाहेर जात असतील, मुलांपासून बाहेर राहत असेल, तर हे कौटुंबिक जीवनासाठी किती महत्त्वाचं. पण त्यांना मी जेव्हा डिटेलमध्ये सांगितलं त्यांनी ते मान्य केलं. दिवाळी सुद्धा लोकातच आम्ही सर्वजण साजरी करू. पाडव्याच्या दिवशी माझी पत्नी तिथे येऊन मला ओवाळेल, पण ज्या ज्या गावामध्ये जाऊ तिथं असणाऱ्या लोकांशी आम्ही चर्चा करू. आणि लहान मुलांशी जेव्हा मी हा विषय घेतला, 10 मिनिटं
त्यांचं जे काही अश्रू गळत होते ते थांबवण्यामध्येच गेले की 41 दिवस डॅडा आमच्याबरोबर राहणार नाही. तर त्यांना सांगितलं शनिवार रविवार असेल तेव्हा तुम्ही या. ही जी काही गोष्ट मी सांगते ती फक्त माझीच नाही, अनेक युवा या विचाराला या यात्रेला जोडले जाणार आहेत. त्यातलं कोणाचं लग्न झालं असेल, कोणाचं नसेल, पण हा युवकांचा प्रश्न, ही यात्रा युवकांची आणि संघर्षाची यात्रा आहे. त्यामुळे ही यात्रा सुरू झाल्यानंतर तिथं अनेक लोक जुडतील, अनेक विचाराचे जुडतील. त्यांचं स्वागत आम्ही सर्वजण करूच. पण याच्याच बरोबर 9 तारखेला आपण एक वेबसाईट लॉन्च करत आहोत. त्या वेबसाईटवर प्रत्येक जिल्ह्यातून 3 लोक आम्ही या यात्रेमध्ये येण्यासाठी आमंत्रित करणार आहोत. त्यांनी रजिस्ट्रेशन स्वतः केल्यानंतर त्यांना आम्ही आमंत्रित करू. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून 25 लोक, असे काही लोक 10, 20, 100 का 1000 येतील हे आम्हाला आज सांगता येणार नाही. पण शेवटी 1 असलो, 10 असलो, 1000 असलो, 100 असलो तरी ही यात्रा आम्हाला पूर्ण करायची आहे. कारण याचा जो बेस आहे, याचा जो विचार आहे, हा आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे 9 तारखेला ही यात्रा कुठल्या कुठल्या तालुक्यातून कशी कशी जाईल या बाबतीतली माहिती ही आपल्या सर्वांना दिली जाईल. आणि मी विनंती आणि आव्हान सर्व युवा वर्गाला करतो की आपण या यात्रेमध्ये सहभाग घ्या, सामील व्हा. हा प्रश्न युवांचा आहे आणि नक्कीच आपण सर्वजण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सामील व्हाल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पत्रकार म्हणून आपले जर काही याच्यावर प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मी तयार आहे. धन्यवाद. गाडी कुठेही वापरली जाणार नाही, पदयात्रा असणार आहे. याच्यामध्ये दिवसाला 17 किलोमीटर कमीत कमी आणि 22 ते 23 किलोमीटर जास्तीत जास्त अशी ही यात्रा असणार आहे. कुठेही यात्रा करायची म्हणून करायची नाही, जेवढं डिस्टन्स कमी ठेवता येईल पण वेळेत तिथं पोहोचता येईल, पण संवाद सुद्धा साधला जाईल, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल. पवार साहेब या यात्रेमध्ये त्यांच्या वेळेनुसार ठिकठिकाणी नक्कीच सहभाग घेतील. शेवटी त्यांच्या प्रेरणेने आम्ही सर्वांनी मिळून ही यात्रा काढलेली आहे. ही युवकांची यात्रा आहे. सुरुवात आपण केलेली आहे. नंतर अनेक लोक या यात्रेमध्ये जोडू शकतात. हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे. 7 डिसेंबरला त्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे काही केलं तर राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना तिथं नागपूरला राहणं हे फार महत्वाचं आहे. नाही, ही यात्रा सगळ्यांची आहे. मी जसं मगाशी बोललो, फक्त राष्ट्रवादीची असं नाही. ज्यांना कोणाला या यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा ते घेऊ शकतात. काही लोक म्हणतील रोहित पवारची यात्रा, अजिबात नाही. सुरुवात कोणातरी करावी लागते, ती सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपला लोगो नसणार आहे, फक्त यात्रेचं नाव आणि आदरणीय पवार साहेबांचा फोटो तिथं असणार आहे. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही घेत आहोत. ज्यांना कोणाला जुडायचंय ते जुडू शकतात. काही आमच्याकडचे आमदार सुद्धा जुडणार आहेत. काही महाविकास आघाडीमध्ये असणारे घटक पक्षाचे आमदार जोडले जातील. त्याच्याचबरोबर माझं तर जे विरोधात गेलेले आमदार आहेत त्यांनाही जोडायचं असेल ते जोडू शकतात. भाजपचे आमदाराला जोडायचं असं जोडू शकतात. कार्यकर्त्यांना जोडता येईल, पदाधिकाऱ्यांना जोडता येईल. ज्यांना कोणाला जोडायचंय ते जोडू शकतील. आणि ही सगळ्यांची आणि युवा वर्गाची यात्रा आहे. पत्रकारांना सुद्धा विनंती आम्ही करू की तुम्ही सुद्धा जोडा. अजून काय मुद्दे? तुम्हाला कदाचित काही गोष्टीची माहिती नसावी. कारवाई माझ्यावर अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच्यावर खूप काही मी बोलणार नाही. नजीकच्या काळामध्ये सुद्धा एक कारवाई झाली, तो विषय आम्ही घेऊन कोर्टात गेलेलो, न्याय प्रविष्ट आहे, त्याच्यावर खूप काही मी बोलणार नाही. पण अशा काही कारवाई होतात म्हणून जो विचार आपण सर्वजण मनामध्ये ठेवून काम करत असतो त्या विचाराला सोडून दुसरीकडे जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. संघर्ष करणं हे मराठी माणसाच्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे आणि मराठी माणूस म्हणून तो संघर्ष करण्याची भूमिका ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला संघर्ष करावा लागेल चांगल्या विचारासाठी, ते या यात्रेमध्ये 100% येतील. त्यांना काय करायचंय तो त्यांचा विषय आहे, विरोधकांचा. आम्हाला काय करायचंय हा आमचा विषय आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत. तो सगळ्यात विषय, यात्रेचे प्रश्न संपले की मी तो विषय घेतो.
नाही, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज शिक्षण म्हणजे जे आपलं स्कॉलरशिप आहे ती वेळेवर आम्हाला युवकांना मिळत नाही, विद्यार्थ्यांना मिळत नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचं जे काही विषय आहे ते कदाचित सरकार त्याला फार लाईटली घेतं. तो खूप मोठा विषय आहे. म्हणजे तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल तलाठी तहसीलदार भरती सुद्धा आता कॉन्ट्रॅक्टवर करण्याचा विचार त्यांनी केला होता. ठीक आहे, त्यांनी तो छोटा जी आर मागे घेतला, पण हे अतिशय घातक गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर आता अनेक लोक आरक्षणाबद्दल बोलतात. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती सरकारी भरती केली जाते तेव्हा आरक्षणाविषयी येतच नसतो. त्यामुळे कुठंतरी हे सरकार एका बाजूला आरक्षणाबद्दल बोलतंय आणि दुसऱ्या बाजूला शॉर्टकट घेऊन कॉन्ट्रॅक्ट भरती आणून आरक्षणालाच दगा देते असं कुठंतरी आपल्याला बोलावं लागेल. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट भरती हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्याचबरोबर जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर लोक घेणार असतात तर ते कामाबद्दल किती सिरियस असणार आहे आणि ते कामाबद्दल जर सिरियस नसणार आहे तर लोकांना सेवा कशी मिळणार आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट भरती हा एक मुद्दा आहे. 1000 रुपयाची वसुली जी केली जाते तो एक मुद्दा आम्ही घेऊन जाणार आहोत. त्याच्याचबरोबर ज्या काही भरत्या इनकम्प्लीट आहेत त्या लवकरात लवकर भरती व्हावी. शिक्षक भरतीपासून सगळं. आता कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये शिक्षकांसाठी सुद्धा हेड आहे. त्यामुळे शिक्षक भरती किती होती हा खूप मोठा प्रश्न आता डोळ्यासमोर आहे. प्रक्रिया त्यांनी सुरू केली, पण अंदाजे 60,000 लोकांची भरती करणं महत्त्वाचं असताना कदाचित ते 18,000ची भरती करतील आणि राहिलेले जे 42,000 आहेत ते कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून केले जातील. MIDC म्हणजे जे काही प्रायव्हेट जे इंजिनियर आहेत, आज 48% इंजिनियर आज बेरोजगार आहेत. म्हणजे डिग्री घेतली, 7 लाख खर्च केला शिक्षणावर, स्पेशल कोर्सेस केले, तरी आज त्यांना हाताला काम मिळत नाही. असे युवकांचे सुद्धा प्रश्न आम्ही तिथं घेणार आहोत. शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं, जे काही आता दत्तक योजना त्यांनी आणलेली आहे. दत्तक योजना कशासाठी आणली? तुम्ही जर GR वाचला तर दरवाजा तुटला असेल तर नीट करायला पैसे कोणी देत असेल, टॉयलेट नीट करायला पैसे देत असेल, छत गळत असेल त्याला पैसे, म्हणजे तुमच्याकडे इतर गोष्टींसाठी पैसे आहेत पण तुमच्याकडे शाळा नीट करण्यासाठी पैसे नाही. त्यासाठी तुम्ही दत्तक योजना आणता. म्हणजे आज दत्तक योजनेपासून सुरुवात झालेली, उद्या कदाचित शाळा प्रायव्हेटायझेशनकडे सुद्धा जाऊ शकतात. आणि आम्ही राजकारणात आजचा विचार करून आलेलो नाही, आम्ही उद्याचा विचार करून आलेलो आहे. कॉन्ट्रॅक्ट भरती आणि हे जे काही दत्तक योजना आज नाही थांबली तर उद्या त्याची अडचण होणार आहे. त्याच्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसी बाबत योग्य असं धोरण आणण्याची जरूरत असताना सुद्धा त्याच्यावर कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. महाराष्ट्रातल्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत जिथे गरिबाची मुलं आज शिकतात त्याची प्रत, त्याची क्वालिटी आज जर बघितलं तर गेल्या 7 वर्षांमध्ये ती ढासळलेली आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांकडे आम्ही लक्ष केंद्रित घेऊन हे सगळे मुद्दे मनामध्ये ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत. सरकारला याच्याही आधी आम्ही बोललेलो आहे की या विषयावर तुम्ही लक्ष देऊन सगळे GR तुम्ही कॅन्सल करा. त्याच्याचबरोबर नोकरी, हाताला काम, आरोग्य हे सगळे विषय आम्ही पुढे घेऊन आणि त्याच्यात जाता जाता कुणी शेतकऱ्यांनी विषय मांडले, महिलांनी मांडले, युवतींनी मांडले, कुणी आरोग्याचे प्रश्न आज कुणी मांडले, ते सुद्धा आम्ही नमूद करून ते प्रश्न अधिवेशनामध्ये तिथं लोकांच्या वतीने आम्ही सर्वजण नक्कीच मांडू. ते चुकीचं सांगतात, ते खोटं सांगतात त्याच्यामध्ये. आणि दुसरा विषय, ज्या ज्या व्यक्तीने सही केली असेल, ज्याला कुणी याला प्रेरणा दिली असेल त्याचा आम्ही निषेधच करतो, आमचा असो तो विरोधकांचा असो. आजचा प्रश्न आपण जर घेतला, जे कुणी आज बोलतायत की ते पूर्वीपासून ते खोटं आहे. पूर्वी हे फक्त लेबर डिपार्टमेंटसाठी लिमिटेड होतं. या सरकारने प्रत्येक विभागासाठी यांनी ती योजना ही लागू केली गेली आहे, कंपल्सरी केलेलं आहे आणि व्याप्ती वाढवली आहे. त्याचंच एक छोटंसं उदाहरण बघायचं झालं असेल तर जे आता एक GR आला होता तहसीलदारच्या बाबतीत, पूर्वी असं कुठेही नव्हतं. या सरकारने त्याच्यामध्ये बदल केले, कंपल्सरी केलं, मंत्र्यांना अधिकार दिले त्या विभागाचे की तुम्ही ती कॉन्ट्रॅक्ट भरती तुम्ही करा आणि कंपल्सरी केल्यामुळे ती करावीच लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे हे जे काही नेते आहेत ना ते बोलतात एक आणि करतात वेगळं. त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे शब्दांवर हे आपल्याला बघावं लागेल. मी कुणी पाहत नाही. अनेक लोकांनी मी यांची जागा घ्यायचं त्याची जागा अजिबात नाही. आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून प्रेरणा घेऊ शकतो.
या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात्रा काढल्या होत्या आपापल्या भागामध्ये. मी त्यातून प्रेरणा घेतलेली आहे. महात्मा गांधींनी सुद्धा यात्रा काढली होती, त्यातून मी प्रेरणा घेतलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही नेत्यांनी अशा पद्धतीने यात्रा, त्यातून मी प्रेरणा घेतलेली आहे. राहुल गांधींनी यात्रा काढली, त्यातून मी प्रेरणा घेतलेली आहे. त्यामुळे प्रेरणा कशातून घेणं हा तुमचा विषय आहे. आणि चांगल्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही प्रेरणा घेणं ही तुमची गोष्ट आहे. आणि आम्ही घेतली प्रेरणा. बरं आहे ना, चांगल्या गोष्टीतून प्रेरणा घेणं काय वाईट आहे चुकीच्या प्रेरणा घेण्यापेक्षा. ही युवकांची यात्रा आहे. आज या राज्यामध्ये देशामध्ये जो कुठला युवक आहे तो या पक्षाचा त्या पक्षाचा, याच्यामध्ये कुठेही बॅनरबाजी नाही तर त्याच्यावर एक सिंबल नाहीतर आपण म्हणतो त्याचं एक वर्गीकरण केलं नाही पाहिजे. युवा हा युवा आहे. आज जर तुम्ही नवीन एखादी फॅक्टरी आणली आणि आजच्या काळात आली असं धरा, तिथं थोडी असं होणार आहे की बीजेपीच्याच कार्यकर्त्यांना नोकरी मिळणार, तर सगळ्यांना मिळणार आहे. आपल्या काळामध्ये समजा एखादी फॅक्टरी आली तर सगळ्यांनाच मिळणार आहे, सगळ्या समाजाला मिळणार आहे. त्यामुळे कुठेही असं विभाजन होऊ नये त्यासाठी हे युवकांची यात्रा आहे. याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, कदाचित बीजेपीचे सुद्धा कार्यकर्ते येऊ शकतात. कारण तिथं सुद्धा संभ्रम हा खूप मोठ्या प्रमाणात त्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यांची बदलती भूमिका बघून. त्यामुळे याच्यामध्ये ज्याला कोणाला यायचंय त्यांचं सगळ्यांचं स्वागत आम्ही करतो. अजून कोणाचं काय आहे का? अजिबात तिथं कुठलाही प्रयत्न नाही. जेव्हा जयप्रकाश मुवमेंट झाली होती तेव्हा काही युवकांनीच ती मुवमेंट केली होती, काही विद्यार्थ्यांनी केली होती. मी आज जर तुम्हाला विचारलं त्या विद्यार्थ्यांचं नाव काय, कुणीही नाव सांगू शकणार नाही. त्यातलाच एक विद्यार्थी नाही तर एक युवक म्हणून मी असेल असं तुम्ही समजा. तर सुरुवात कोणाला ते करावी लागते. सुरुवात फक्त केली, नंतर कोण जुळतंय, कशी यात्रा जाते हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे सांगतो की सुरुवात मी करतोय म्हणून तुम्ही जर म्हणणार असाल की रोहित पवारची यात्रा हे योग्य नाही, सुरुवात फक्त करतोय, लोक जुळू शकतात, ही यात्रा मोठी होऊ शकते, काही मर्यादित राहू शकते. विषय मुद्दा एवढाच आहे की काय मुद्दे घेऊन तुम्ही चाललाय हे जास्त महत्वाचं आहे. कुठलंही बॅनर कोणाचंही आपल्याला मोठं करायचं नाही. पवार साहेबांच्या विचाराने आम्ही सर्वजण चालतो हे स्पष्ट आहे. आणि ही यात्रा सुद्धा साहेबांच्या प्रेरणेने, त्यांच्या विचाराने आम्ही सर्वजण घेऊन पुढे चाललेलो आहे. उद्या जाऊन लोकांनी प्रतिसाद ह्याला दिला चांगला तर चांगली गोष्ट आहे, देतील असा सुद्धा विश्वास आम्हाला तिथे वाटतो. पहिली प्रेस तुमच्या बरोबर घेतोय आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही जर बातम्या आमच्या लावल्या आणि चांगल्या लोकांपर्यंत गेल्या, जे कोणी बघतील त्यांना सगळ्यांना आम्ही आमंत्रित करतोय. इथं कुठल्याही नेत्यांना असं स्पेसिफिकली बोलवलं जाणार नाही. ज्यांना कोणाला या यात्रेमध्ये तिथं यायचंय तिथं त्यांनी यावं अशी विनंती आम्ही सर्वजण करतोय. आदरणीय पवार साहेब ते येतीलच, मध्ये मध्ये ठिकठिकाणी ताई येतील आणि इतरही जे काही असतील काँग्रेसचे नेते सुद्धा येऊ शकतील. आज काय सांगता येणार नाही, उद्या बघू काय या बाबतीत होत आहे. फिटनेस एवढा तरी नक्कीच माझा असेल की 850 किलोमीटर मी करेल. 5:30-6 वाजता सकाळी आम्ही चालायला सुरुवात करू. अंदाजे पहिला टप्पा 12 किलोमीटरचा असेल. तिथं लोक जी असतील, जे कोणी गावागावामध्ये थांबवतील त्यांचं काही, कारण का मध्येही सुद्धा आम्ही पवार साहेबांचा संवाद घेऊन बऱ्याच तालुक्यामध्ये आम्ही गेलो होतो. त्या भागातले जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, कुठं बंधाऱ्याचा असतो, कुठं शेतकऱ्याचा असतो, कुठं कॉलेजच्या मुलांची फी वेळेवर येत नाही असाही असतो, तर तिथं जे काही कार्यकर्ते नागरिक त्यांचं जे काही प्रस्ताव आम्हाला देतील तो आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. तिथं जे काही समाजकारणामध्ये चांगलं काम करणारे जे लोक असतील ते तिथं आल्यानंतर दुपारी त्यांच्याशी आम्ही भेटू, चर्चा करू. त्याच्याच बरोबर मग संध्याकाळचा टप्पा हा नाही तो वेगळा होता डिझाईन.
तर आपण तो वेगळा जो टप्पा आहे तर संध्याकाळचा टप्पा तो आपण चालणार लोकांसमोर. संध्याकाळच्या टप्प्यामध्ये सुद्धा तिथं काही कवी असतील, काही कलाकार असतील, हे तिथं स्वइच्छेने येतील अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही कुठेही कंपल्सरी करणार नाही. ज्याला कोणाला यायचं आहे ते तिथे येऊन आमच्याशी संवाद साधतील, आम्ही त्यांच्याशी बोलू. इथं आम्ही त्यांना काय सांगणार आहोत असं नाही, आम्ही उलट लोकांकडनं गोष्टी समजून घेणार आहोत. त्यामुळे ते आमच्यापेक्षा ज्ञानी आहेत, ते आमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. या हेतूतून ही यात्रा आम्ही काढलेली आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा आम्हाला अधिवेशनामध्ये मुद्दे मांडत असताना व्हावा, हा या यात्रेचा उद्दिष्ट आहे. यात्रेचे प्रश्न आपले संपले का? नाही, मी फक्त याच मुद्द्यावर आपल्या सर्वांशी संवाद साधेल, कारण का अतिशय दुर्दैवी गोष्ट गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. याच्यामध्ये आपण ठाण्याचा प्रश्न जर बघितला, तिथेही दुर्दैवाने सामान्य कुटुंबातली काही लोक दगावली, काही लहान मुलं दगावली. नांदेडमध्ये अशीच गोष्ट कालच्या दिवशी झाली आणि आजच छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाबाबतीत बातम्या आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जर आज आपण खोलात गेलो तर त्या हॉस्पिटलला औषधं मिळत नाहीत, तिथं मनुष्यबळ नाही, हे प्रमुख कारण आहे. म्हणजे सरकार ज्या पद्धतीने सामान्य लोकांची काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी घेऊ शकत नाही. आपले जे मंत्री आहेत सावंत, हे ठीक आहे, त्यांचं हाफकिनचं त्यांचं फार जवळचं नातं आहे, पण जर तुमचं हाफकिनकडनं तुम्हाला औषधं घेता येत नसतील तर तात्पुरती तुम्ही दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. ते नियोजन तुम्ही त्या बाजूला करत नाही, औषधं वेळेवर पोचत नाही आणि त्यामुळे लहान मुलं जर दगावत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर सावंतांनी आजच्या आज तिथं कुठंतरी राजीनामा हा दिला पाहिजे. कारण तुम्ही जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात खर्च, त्या मोठ्या ऍड, काय हरकत नाही, मीडियाला ऍड देत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण ऍड करून तुम्ही असं म्हणजे तुमचा मोठा फोटो तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं करता. पण जी लहान मुलं उद्या जाऊन त्या कुटुंबाचे हिरो बनणार असतात, ते आज जर 1 महिना 2 महिने 1 दिवस 2 महिने याच्यामध्ये दगावत असतील तर कुटुंबाला उत्तर कोण देणार? आज तुम्ही म्हणाल 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, अरे पण त्या कुटुंबाला तुम्ही विचारा ना, त्यांच्या मनावर, त्यांच्या कुटुंबावर किती मोठी अडचण आज तिथे आहे. हिंमत असेल तर ज्या कुटुंबातून कुणीतरी वारलेलं आहे त्या कुटुंबाशी जाऊन तुम्ही संवाद साधा ना. काय ते थातूर मातूर तुम्ही उत्तरं देणार? एक तुम्हाला सांगतो, या सरकारच्या काळामध्ये अनेक अधिकारी असतील, नाही तर त्यांचे जे काही मंत्र्यांचे कर्मचारी आहेत ते कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये बसून कसे फाईल पास करतात याचा एक थोडासा अंदाज घ्या, तुम्हाला कळेल. हे जे काही औषध खरेदी ह्या विषयामध्ये काय चाललंय ते महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या बाबतीत सुद्धा जर कोणाला नवीन लायसन्स पाहिजे असेल तर किती रुपये घेतले जातात, बिल पास करायचं असेल तर किती रुपये घेतले जातात, याचा एक अंदाज तिथं असताना डॉक्टर आणि हॉस्पिटलशी तुम्ही बोलून घ्या. जर बिल पास करायला पैसे घेतले जात असतील तर गरीब कुटुंबाकडनं जेव्हा सरकारी योजना त्यांना मोफत मिळायला पाहिजे त्यांना किती रुपये लागत असतील. तुम्ही आज माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही HB टेस्टिंगचा कॅम्प घेतला आहे. HB टेस्टिंग आत्ता सुरू आहे. काल संध्याकाळपर्यंत 10,000 महिलांचे HB टेस्टिंग केलं. 68% महिलांचे HB 10च्या खाली आहेत आणि तिथं आम्ही सामाजिक हितातून तिथे HBचं औषधं देत आहोत. औषधं घ्यायला कोण येते माहिती? तिथं ज्या महिला प्रेग्नेंट आहेत, ज्या गरीब आहेत, ज्यांना सरकारकडनं औषधं मिळायला पाहिजे पण सरकारकडे आज औषधं नाही आहेत, म्हणून कॅम्पमध्ये येऊन तिथं त्या महिला त्या औषधं घेत आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आरोग्य व्यवस्थेची या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि या सरकारला, या मंत्र्याला तर काही पडलेलं नाही. स्वतःचं डिपार्टमेंट सोडून दुसऱ्याकडचे खाजा काढायला हे मंत्री कुठेतरी बिझी आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अनुभवातून मंत्र्यांनी तिथल्या तिथं कुठेतरी एक नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. जे कोणी जबाबदार असतील लहान मुलांच्या आणि लोकांच्या मृत्यूसाठी त्यांनी ती जबाबदारी घ्यावी. औषधं का वेळेत पोहोचत नव्हती, तिथं अधिकारी का वेळेवर काम करत नव्हते,
काय काय अडचणी आल्या, कोण ज्याचं डिपार्टमेंट असेल त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, कुणी असू द्या. आमच्या काळात सुद्धा अशा गोष्टी घडल्या असतील तर त्यांनी त्यावेळेस जे कुणी व्यक्ती त्यांनी ती जबाबदारी घ्यावी. जसं आराराबांनी जबाबदारी घेतली होती ना, त्यांनी तिथं माघार घेतलीच होती ना. पण आज तुम्ही भाजपच्या काळामध्ये तुम्ही बघा, जेवढ्या काही झाल्या गोष्टी, कुणी यांच्यातल्या नेत्यांनी तिथं राजीनामा दिला, केंद्रात राजीनामा दिला नाही आणि राज्यात सुद्धा दिलेला नाही. कारण यांना काहीच पडलेलं नाही. यांना असं वाटतं की कसंही आम्ही मतदान घेऊ आणि आम्ही निवडून आणू, पार्टी फोडू नाही तर कुटुंब फोडू. त्यामुळे यांना एक अहंकार आलेला आहे. तो अहंकार कुठं ना कुठंतरी लोकशाहीच्या माध्यमातून लोकच मिटवतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. कसं आहे की एक कोविडच्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तिथं आपण खरे आकडे दाखवत होतो आणि खरे आकडे दाखवत असताना त्या आकड्यांवर हे भाजपची लोक आणि त्यांचे काही मित्र पक्ष असतील ते राजकारण करत होते. आता इथं तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही खरे आकडे लपवून खोटे आकडे तिथं पुरं करत आहात. काही पत्रकार यांना गोष्टी कळत नाहीत का सगळेच पत्रकार ढाब्यावर घेऊन तुम्ही जाऊ शकता का? असं अजिबात नाही. मराठी माणसांमध्ये आणि मराठी पत्रकारिता अजून सुद्धा जिवंत आहे. त्यामुळे हे कितीही त्यांनी प्रयत्न केला ते आकडे पत्रकार काढतील, लोक काढतील आणि हे लोकांसोबत नक्कीच येतील. माहित नाही कुठलं त्यांचं महत्वाचं काम असेल, कारण का आम्ही त्यांना दहीहंडीच्या वेळेस प्रत्येक दहीहंडी मंडळाकडे जाताना बघितलेलं आहे. तसंच गणपती उत्सव जेव्हा चालू होता तेव्हा प्रत्येक मंडळाकडे जाऊन कार्यकर्त्याला खुश करताना आम्ही या सर्व नेत्यांना बघितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडती त्याला उशीर का होतो, त्या गरीब लोकांकडे का लक्ष दिलं जात नाही, हे खरं तर आपण त्याच मंत्र्यांना आणि त्या मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे असं मला वाटतं. या बाबतीत पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना घडली त्यावेळेसच आम्ही याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. भाजपची काय प्रवृत्ती, भाजप काय पद्धतीने काम करतं, त्याच्याच बरोबर तुम्ही जे काही मुद्दे इथं मांडत आहात तुम्ही त्याचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने केलेला दिसतोय आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या आमदाराचं सोडावं, महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही हॉस्पिटलसाठी 150 कोटी कर्जत जामखेडमध्ये तिथं राहण्याची व्यवस्था आणि हॉस्पिटलसाठी नेले होते. 30 ते 40% काम झालेलं आहे. 1 रुपया सुद्धा निधी दिलेला नाही. सावंतांना आम्ही विचारलेलं आहे की उद्या जाऊन जर हे वेळेत जर कंप्लीट नाही झालं आणि एखादा तरी व्यक्ती तिथं वारला नाही तर दगावला तर पूर्णपणे जबाबदार हे सावंत असतील आणि हे सरकार असेल. अशा पद्धतीने तुम्ही चेहरे पाहून जर राजकारण करणार असेल आणि राजकारण करण्यासाठी तुम्ही जर गरिबाला वेठीस धरणार असेल तर लोक त्यांना उत्तर देतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. सगळेच विभाग आहेत, याबद्दलची माहिती आपण सर्वजण घ्या. एखादी फाईल पास होण्यासाठी का वेळ लागतो आणि मग त्या फाईल ऑफिसमध्येच का सह्या केल्या जात नाहीत. मग काही ठराविक त्यांचे निकटवर्य जे ऑफिसर आहेत, काही OSD असतात नाही तर ते त्या फाईलचे गट्टे घेऊन हॉटेलमध्ये जाऊन जाण्याचं कारण काय हे सुद्धा कुठं ना कुठेतरी आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने विलंब जेव्हा केला जातो, अशा पद्धतीने जेव्हा वेळखाऊपणा केला जातो तेव्हाच जे काही औषधं असतात वेळेवर घेऊ शकत नाहीत आणि वेळेवर औषध घेतल्यानंतर शेवटी परिणाम हा गरिबावरच होतो. आणि या सरकारला कुठे गरिबाचं पडलेलं नाही. किती लोक अडचणीत आले तरी यांना फक्त स्वतःची खुर्ची, स्वतःचं पद हे सोडून कुठेही काही पडलेलं नाही. नेत्यांसाठी गतिमान, सामान्य लोकांसाठी अतिशय दुर्दैवी सरकार आहे. मी काय सांगतो,
भाजपने स्वतःचेच लोकनेते संपवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही फुंडकर साहेब घ्या, खडसे साहेब घ्या, मुंडे साहेब घ्या, पंकजाताईंचं आज काय चाललंय हे आपण सर्वजण बघत आहोत. गडकरी साहेब सुद्धा तुम्ही जर बघितलं, ठीक आहे ते पदाधिकारी आहेत, पण काय त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये चाललंय याचा एक अभ्यास तुम्ही सर्वजण व्यक्तिगत लेवलला करा. स्वतःचेच लोकनेते त्यांना जर पचत नसतील, पटत नसतील, तर बाहेरून इम्पोर्ट केलेले नेते कसे पटतील, हाही प्रश्न खूप मोठा आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर त्यांना किती, म्हणजे भाजपच्या नेत्यांना किती त्यांच्या ताकदीवर, दबावतंत्रावर, पैशावर घमंड असला तरी त्यांच्या समोर लोकशाही ही खूप मोठी आहे. लोकच या बाबतीत निर्णय घेतात. तुम्हाला सोडून दिलेल्यांमध्ये काही अस्वस्थता आहे असं आपल्या दिवसामध्ये बातम्या होत्या आणि त्यात पण काही लोकांनी पालकमंत्री पदाचा विषय त्या प्रकारे माहिती आली का की कोणी संपर्कात असतो त्या बरेच मित्र देखील तुमचे आहेत तिकडे अजून बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता आहे. भाजपमध्ये सुद्धा आहे, शिंदे गटामध्ये सुद्धा आहे. जे काही आमचे नेते पलीकडे गेलेले आणि त्यांच्याबरोबर काही आमदार गेलेत असं ते म्हणतात, त्यांच्यामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. त्याच्याच बरोबर जेव्हा कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने चर्चा होतात, भांडणं होतात असं आम्हाला कळतंय, त्याच्यावरनं कुठं ना कुठेतरी अस्वस्थता हे कुठेतरी जाणवते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज होत आहेत. पण पवार साहेबांचं मत आहे की ही जी अस्वस्थता आहे, हे जे काही नेते आहेत त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करा. लोकांचे प्रश्न काय आहेत, युवकांचे प्रश्न काय आहेत, आज महाराष्ट्रासाठी काय हिताचं आहे याच्याकडे लक्ष केंद्रित करा. लोकात जा, लोकांचा विश्वास संपादित करा, असं साहेबांचं मत आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. वाघ नख्या असेल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असेल, त्याच्याचबरोबर होळकर कुटुंब, शिंदे कुटुंब यांचे सुद्धा दस्तावेज अजून सुद्धा भारताच्या बाहेर आहेत. त्याच्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक लाखो दस्तावेज हे काही युरोपियन कंट्रीमध्ये आहेत, ते यावेत, आणले जावेत यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न केले होते, पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर येत असतील तर आपण ते स्वागतच केलं पाहिजे. पण काही ठराविक जे काही नोंद आपण जर बघितली त्याचं कधी कधी असं लिहिलं जातं की ही तीच वस्तू आहे, हे आज आम्हाला सांगता येणार नाही असं तिथं असणाऱ्या म्युझियमनी सांगितलेलं आहे. पण शेवटी एखादी वस्तू जर आपल्याकडे येत असेल तर स्वागतच आपण सर्वांनी केलं पाहिजे. फक्त विनंती एवढीच आहे की 3 वर्षासाठी भाड्यावर आणण्यापेक्षा ती कायमस्वरूपी आपल्याकडे कशी येईल आणि कायमस्वरूपी ती आपल्याकडे कशी राहील यासाठी एक प्रयत्न हे सगळ्यांनी करावे. आणि हे विषय महत्त्वाचे आहेत. स्पर्श हा महाराजांचा त्या वस्तूला झाला असावा आणि ती आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे होत असताना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असताना सुद्धा त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी आज सामान्य लोकांची परिस्थिती आहे त्याच्यावर सुद्धा कुठे ना कुठेतरी चर्चा केली पाहिजे. नाहीतर भाजपची सवय अशी आहे की एखाद्या विषयाचा इव्हेंट मोठा करायचा आणि सामान्य लोकांचे प्रश्न असेच बाजूला ठेवायचे. त्यामुळे स्वागत करत असताना विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडचं पण लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे. काय जातीय जनगणना व्हावी हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. आपण जर बघितलं इम्पेरिकल डेटा, जो काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आपण तो सगळा डेटाची सगळी माहिती ती गोळा केली होती. 2014ला ती आपण कदाचित ही पब्लिश सुद्धा करू शकलो असतो, पण सरकार बदललं. 2014 पासून आजपर्यंत ती माहिती म्हणजे इम्पेरिकल डेटा म्हणजे जातीनिहाय हे केंद्र सरकारकडे तशीच आहे. केंद्र सरकारला ती माहिती पुढे आणून कुठल्या समाजाला, कुठला समाज किती लोकसंख्येत आहे हे कदाचित तिथं सांगायचं नसावं म्हणून ती माहिती ते देत नाहीत. पण मग बिहारने स्वतःहून पुढाकार घेऊन तिथं त्यांनी ती जनगणना केली. ती आकडेवारी आपल्या सर्वांसमोर आहे. तशीच जनगणना सर्व राज्यात जेव्हा होईल तेव्हा कुठल्या समाजाला कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, तसंच आरक्षणाचे जे काही मुद्दे असतील ते 100% आपल्याला सोडवता येईल. इम्पेरिकल डेटा म्हणजे ती जनगणना केलेली जी माहिती केंद्र सरकारकडे 2014 पासून त्यांनी तशीच दाबून ठेवलेली, त्याच्यामुळे सुद्धा आज ओबीसीचं राजकीय आरक्षण आपल्या देशामध्ये गेलेलं आहे. जर केंद्राला तेवढा कुठंतरी एक आपुलकी असली असती तर लगेच ती माहिती दिली असती, ती माहिती आपण लागू केली असती. जिल्हा परिषद, महानगरपालिका
नगर परिषद या सगळ्या इलेक्शन आतापर्यंत झाल्या असत्या, पण कदाचित ती माहिती जर आपण पुढे आणली असं केंद्राला वाटत असावं, राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचण येऊ शकते म्हणून त्यांनी ती दाबली. पण जनगणना ही झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं, म्हणजे माझं व्यक्तिगत मत नक्कीच आहे. काय असं कोण म्हणलं? असं मला मी तरी नाही ऐकलं. माझं तर मत आहे हे सगळे विषय आपण बंद केले पाहिजे. सामान्य लोकांना काय अडचणी ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे. हे सरकार त्या बाबतीत कुठेतरी फेल करतंय. हे फक्त चर्चा काय करतंय की आता विस्तार होणार आहे, मग त्यांचे जे काही आमदार आहेत ते आता आस ठेवून आहेत, ते वाढ बघतायत की आता मंत्रीपद मिळेल आणि त्यांनाच खुश करायचं यांच्यावर जबाबदारी आहे. मी तर म्हणतोय की हे जे 16 आमदार जे शिंदे गटाचे आहेत ते 100% येत्या काळामध्ये कोर्टातूनच बाद कसे होतील याचा प्रयत्न हा भाजपकडनं कदाचित केला जाईल आणि कोर्टात ते बादच होणार, कारण ते तसंही कोर्ट निर्णय देत असताना सगळ्या योग्य गोष्टींकडे बघूनच केलं जाईल. आणि ते 16 बाद जेव्हा होतील तेव्हा भाजपच्या काही ठराविक लोकांना मंत्रीपद दिलं जाईल. तोपर्यंत विस्तार होणार नाही अशी चर्चा नक्कीच 100% लोकांमध्ये आहे. आम्ही जेव्हा एखादं वक्तव्य करतो युवा म्हणून, अनेक लोक म्हणतात आम्ही अजून पाळण्यात आहोत, आम्ही लहान आहोत, आम्हाला काही राजकारण कळत नाही. पण पूर्वीपासून जे काही स्टेटमेंट आपण दिलेले आहेत, लोकांकडनं आलेले ते स्टेटमेंट असल्यामुळे ते सत्यात उतरताना आपण सर्वजण बघू शकतो. त्यामुळे लोकसभा कदाचित काही लोकांना हे भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. लोकसभा जशी होईल तशी 100% लोक जे भाजपबरोबर आज गेलेले आहेत, ठराविक त्यातल्या लोकांना भाजपच्याच चिन्हावर लढावं लागणार आहे. हे इतर चिन्ह कोणाकडे राहणार नाही हे आज आपल्या सर्वांना सांगतो. आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आता कोर्टामध्ये गेलेला आहे, न्याय प्रविष्ट आहे. पण मी जे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं ते स्टेटमेंट बघितल्यानंतर, मीडियाच्या माध्यमातून ऐकल्यानंतर, महाराष्ट्रातले जे 2 नेते आहेत त्यांना जे काही समजायचे ते समजलेलं आहे. कोर्टातून हा विषय जरा मार्गी लागू द्या, त्या बाबतीतलं योग्य वेळेस योग्य लोकांना उत्तर 100% मी देईन. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आमची जे युवा संघर्ष यात्रा आहे, मी मनापासून आपल्या सर्वांना युवा पत्रकार म्हणून विनंती करतो की ही आपली जी युवा संघर्ष यात्रा आहे त्या यात्रेमध्ये तुम्ही सुद्धा स्वतः मित्र परिवारांना घेऊन सहभाग घ्यावा. 24 तारखेला पुणे शहरामध्ये पहिले 5 किलोमीटर आणि मग 25 पासून दिवसाला जे काय किलोमीटर होतील तशी ती यात्रा सुरू होणार आहे. आपण सर्वजण यावं अशी विनंती. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जी कुठली पत्रकार परिषद झाली आज ती तुम्ही पूर्णपणे टीव्हीवर दाखवली असावी अशी अपेक्षा तिथं आम्ही सर्वजण करतो. तसंच सोशल मीडियाच्या आपले जे काही रील्स असतात, तुमचं जो काही माध्यम आहे, कारण का आपण एक सुज्ञ आणि एक हुशार मराठी पत्रकार आहात, त्यामुळे 100% आपण या सगळ्या गोष्टी करून या यात्रेला, या विचाराला ताकद दिली असावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपण आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्रशांत दादा असतील, कामटे भाऊ असतील, रवी शेठ असतील, नाना असतील आणि इतरही जे सर्व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते, काही स्पर्धा परीक्षेचे पदाधिकारी सुद्धा इथं आलेत, काही विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.